नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26ची प्रक्रिया आता जोरात सुरू झाली आहे. रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची धावपळ सुरू असेल. अनेकांची तर नाकी 9 आली असतील, पण खरी मेख तर पुढे आहे. जसं तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल, मग मेरिट लिस्ट लागेल आणि मग सुरू होईल ऑप्शन फॉर्म भरण्याचा खेळ. तुम्हाला कॉलेज लागेल आणि कॉलेज लागल्यावर जो सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहणार आहे तो म्हणजे कॉलेजची फीज. आणि ही फीस बघून अनेकदा आईबाबांना छोटासा हार्ट अटॅक आल्यासारखं वाटतं. कारण 10वी-12वीच्या कॉलेजची फीज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या फीसमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फीसशी संबंधित तुमच्या डोक्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. जसं की फीस पूर्ण भरावी लागते का? आपण हप्त्यांमध्ये म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकतो का? फीस कशी भरायची? कॅश, चेक की डीडी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ॲडमिशन कॅन्सल केलं तर फीस परत मिळेल का? चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, काय आपल्याला कॉलेजची पूर्ण वर्षाची फीस एकाच वेळी भरावी लागते? तर याचं उत्तर आहे हो. साधारणपणे 99% कॉलेजेसमध्ये तुम्हाला पूर्ण एका वर्षाची फीस ॲडमिशन कन्फर्म करतानाच भरावी लागते. कॉलेजवाले काही तुमची उधारी चालवणार नाहीत. तुम्हाला वाटत असेल की आपण अर्धे आता भरू आणि अर्धी नंतर, तर तसं चालत नाही. जोपर्यंत तुम्ही पूर्ण फीस भरत नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही आणि तुम्हाला ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर मिळत नाही. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीसमध्ये काही सूट मिळते का? तर इथे नक्कीच चांगली बातमी आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागते. पण थांबा, तुमच्यासाठी पुढे एक महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुमची ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी पूर्णपणे माफ असते. तुम्हाला फक्त इतर लहान-सहान चार्जेस भरावे लागतात. जर तुम्ही VJ, NT1, NT2, NT3 किंवा SBC या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमची पूर्ण ट्युशन फी माफ असते. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फी आणि इतर चार्जेस भरावे लागतात. आणि एक स्पेशल केस म्हणजे TFWS, ट्युशन फी वेवर स्कीम. जर तुम्हाला या स्कीम अंतर्गत सीट लागली असेल तर तुमची ट्युशन फी 100% माफ असते, मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असा. आणि हो, आपल्या सर्व विद्यार्थिनींसाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेनुसार जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल आणि तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर तुमची संपूर्ण ट्युशन फी माफ केली जाते. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, पूर्ण ट्युशन फी माफ. त्यामुळे मुलींनो, ॲडमिशन घेताना या योजनेबद्दलची माहिती घ्यायला आणि त्याचा फायदा घ्यायला अजिबात विसरू नका. आता परत येऊया ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची स्कॉलरशिप आहे, ती म्हणजे EBC, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ही ट्युशन फीमध्ये 50% सूट मिळते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे गेल्या वर्षापासून नियम बदलला आहे. आता तुम्हाला ॲडमिशनच्या वेळीच कमी केलेली फीस भरावी लागते. आधीसारखं पूर्ण फीस भरून नंतर रिफंडची वाट बघण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त ॲडमिशनच्या वेळी उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट दाखवायचं आहे. आता एवढं सगळं ऐकून डोक्याचा भुगा झाला असेल नाही का, की माझ्या रँकला, माझ्या कॅटेगरीनुसार आणि माझ्या बजेटमध्ये कोणतं कॉलेज बेस्ट राहील, कुठे फीस कमी असेल आणि प्लेसमेंट चांगली असेल. चिंता करू नका, टेस्टवायझर आहे ना. तुमच्या याच समस्येवर आम्ही एक जबरदस्त सोल्युशन आणलंय. आमच्या testwiser.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्टसाठी तुमची माहिती सबमिट करू शकता. आमची तज्ज्ञ टीम तुमच्या पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी आणि तुमच्या बजेटचा अभ्यास करून तुमच्यासाठी सर्वोत्तम कॉलेजेसची एक पर्सनलाइज्ड लिस्ट तयार करून ती थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. मग कॉलेज निवडणं होईल एकदम सोपं. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ बघून झाल्यावर नक्की चेक करा. चला, आता आपल्या व्हिडिओच्या पुढच्या भागाकडे वळूया. फीस भरायची कशी? एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉलेजमध्ये कॅश म्हणजे रोख रक्कम अजिबात चालत नाही. तुम्ही जर बॅग भरून नोटा घेऊन गेलात तर कदाचित तिथला सिक्युरिटी गार्ड पण तुम्हाला आत सोडणार नाही. हसतो. फीस भरण्याचा सगळ्यात उत्तम आणि सुरक्षित मार्ग म्हणजे डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DD. आता DD म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा बँकेने दिलेला एक प्रकारचा प्रीपेड चेक असतो. तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या बँक खात्यात जाऊन कॉलेजच्या नावाने एक DD बनवून घ्यावा लागतो. कॉलेज तुम्हाला नक्की कोणत्या नावाने आणि किती रकमेचा DD बनवायचा आहे हे सांगेल. एक अक्षरही इकडे तिकडे होता कामा नये. समजा फीस 81,999 रुपये असेल तर तेवढ्याच रकमेचा DD बनवायचा.
त्यानंतर हा डी तुम्हाला कॉलेजमध्ये जमा करायचा असतो. काही कॉलेजेसमध्ये ऑनलाईन नेट बँकिंग, NEFT किंवा RTGS किंवा चेक पेमेंटचा पण पर्याय उपलब्ध असतो. पण सगळ्यात जास्त पसंती डी ला दिली जाते. आता विचार करूया एका अशा परिस्थितीचा, जिथे तुम्ही एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, फीस पण भरली, पण नंतर तुम्हाला दुसऱ्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आणि तुम्हाला आधीचं ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे. तर मग फीस परत मिळेल का? तर हो, नक्कीच मिळेल. CET सेल दरवर्षी एक डेडलाईन जाहीर करते. त्या डेडलाईनच्या आत जर तुम्ही तुमचे ॲडमिशन रद्द केलं तर कॉलेज फक्त ₹100 प्रोसेसिंग फी कापून बाकीची सगळी रक्कम तुम्हाला परत करते. पण लक्षात ठेवा, जर ती डेडलाईन निघून गेली तर मग मात्र फीस परत मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मग वेळ निघून गेल्यावर हातावर हात धरून बसण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हा निर्णय खूप विचारपूर्वक आणि वेळेत घ्या. आणि शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, एज्युकेशन लोन. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणं शक्य नसतं. त्यावेळी एज्युकेशन लोन हा एक खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊन यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला कॉलेजकडून फी स्ट्रक्चरचं एक लेटर घ्यावं लागतं, जे तुम्हाला बँकेत जमा करावं लागतं. बँक तुमची कागदपत्र तपासून लोन मंजूर करते. एज्युकेशन लोनची परतफेड सहसा तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि नोकरी लागल्यावर सुरू होते. त्यामुळे पालकांवरचा भार खूप कमी होतो. जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर त्याची प्रक्रिया थोडी लवकर सुरू करा, कारण त्यात थोडा वेळ लागतो. तर मित्रांनो, आशा आहे की इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या फीस संदर्भातले तुमचे सगळे डाऊट्स आज क्लिअर झाले असतील. थोडक्यात सांगायचं झालं तर फीस पूर्ण वर्षाची एकाच वेळी भरावी लागते. तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुम्ही मुलगी असाल तर फीसमध्ये भरपूर सूट मिळते, ती तपासून घ्या. फीस भरण्यासाठी डी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि ॲडमिशन कॅन्सल केल्यास डेडलाईनच्या आत तुम्हाला रिफंड नक्की मिळतो. आणि हो, तुमच्यासाठी सर्वोत्तम कॉलेज कोणतं हे जाणून घेण्यासाठी testvisor.com वर जाऊन पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्टसाठी अप्लाय करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करून ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि ॲडमिशन प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.